विद्यार्थ्यांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहामध्ये साजरी। याबाबत अधिकची माहिती अशी की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर व्याख्यान, पदोन्नती झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजातील युवक व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन मिळाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणकाम हे होते। महासचिव गुणवंत काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर राज्य प्रवक्ते चंद्रकांत मेकाले हे स्वागताध्यक्ष होते। सुप्रसिद्ध वक्ते ॲडव्होकेट महादेव कांबळे यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यानातून सामाजिक, शैक्षणिक व कर्मचारी विषयक विविध मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला समाज बांधव, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा विचार पुढे घेऊन जाण्याचा एक हा चांगला पायंडा आणि चांगला विचार लसाकम जपते आणि होतकरू विद्यार्थ्यांना एक नवा आदर्श आणि समाजामध्ये अण्णाभाऊ फुले शाहू आंबेडकर कळावेत यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे झटणारी लसाकम ही संघटना आहे। भारतरत्न द्या अशी देखील मागणी होत आहे, काय सांगणार? खरं तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार खूप वर्षापूर्वी पाठीमागच मिळायला हवा होता। ज्या अण्णाभाऊंनी आपलं साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात परिवर्तनवादी, स्वाभिमानाने सन्मानाने जगण्याचे जे वास्तव आहे ते आपल्या शब्दातून मांडलं। त्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव व्हायचा असेल, अण्णाभाऊंच्या कष्टाचं चीज व्हायचं असेल, अण्णाभाऊंनी निर्माण केलेली जी परिवर्तनाची, विद्रोहाची जी वाट होती, ती वाट, त्या वाटेचा सन्मान राखायचा असेल तर अण्णाभाऊंना भारतरत्न लवकर मिळायला पाहिजे अशी माझी धारणा आहे। त्याच्या घरीला आरक्षणाचं उपवर्गीकरण मागणी जोर धरून आहे, खूप चर्चा आहे, त्याकडे कसं बघतात? खर तर भारतीय संविधानानुसार आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे बाबाकडं, असं एका बाजूनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी होते आणि आरक्षण नको त्याला विरोध अशी एक दुसऱ्या बाजूनं समाजाची मागणी आहे। पण खर तर आरक्षणाचं वर्गीकरण ही या 59 जातीतल्या पाठीमागे राहिलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना, तरुणांना ही समान संधी मिळण्याच्यासाठीची मागणी आहे, ती कुठल्या एका जातीची मागणी नाही। फुले शाहू आंबेडकर वाद, अण्णाभाऊंचा, लहुजींचा, शिवरायांचा विचार घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे हे समाजातल्या मोजक्या माणसांचं सांगण्याचं जरी काम असलं तरी शाळा शिकू किंवा न शिकू चांगलं काहीतरी सांगितलेलं घरातल्या कुठल्याही व्यक्तींना कळतं। जसं तुमचे माझे आई वडील अशिक्षित असताना त्यांनी आपल्याला शिकवलं, तसं महापुरुष जातीमध्ये न अडकवता त्यांचा विचार, परिवर्तनाचा विचार हे केवळ आपल्या समाजाला नाही तर तो गावाला, तालुक्याला किंवा एखाद्या प्रदेशाला सांगायचा असेल तर तो पहिल्या प्रथम आपण वाचला पाहिजे आणि तो विचार समाजाच्या हिताचा असतो हे ठासून सांगण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। लसाकमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन करतो। गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे। या गुणवान लोकांना, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली पाहिजे। समाज सुशिक्षित होऊन समोर गेला पाहिजे। तसेच जे काही सेवापूर्ती आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचाही त्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। नवनियुक्त जे काही अधिकारी कर्मचारी आमचे कर्मचारी रुजू जे झालेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे। समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि समाज समोर गेला पाहिजे यासाठी आमची चळवळ असते। लसाकम ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ती समाजाची ताकद आहे। विविध उपक्रम आम्ही लसाकमच्या माध्यमातून राबवतो आणि समाजाला एक प्रोटेक्शन देण्याचं काम लसाकमच्या माध्यमातून आम्ही सर्व लसाकमची टीम करत असते। या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं समाजाला एक प्रबोधन झालेलं आहे। समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृत झाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे।
किती गुणवंतांचा गुण वापरतात? जवळपास 70 ते 80 गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर मंडळी असं जवळपास 100च्या जवळपास आकडा आहे. सर्व गुणवान विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी यांचा गुण गौरव झालेला आहे. व्याख्याते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी व्याख्यान दिलं. आदरणीय सोलापूर सांगोला येथील आदरणीय ऍडव्होकेट महादेवजी कांबळे सर चांगल्या पद्धतीचं समाजाला एक वास्तववादी आणि समाजाला जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यम समाज प्रबोधनाचा झालेला आहे. चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व त्यांच्या आगम समाजात मिळालेले आहे. एक चांगल्या विचाराची शिदोरी त्यांच्या मार्फत समाजापर्यंत आलेली आहे, पोहोचलेली आहे. निश्चित या शिदोरीचा समाजाला फायदा होईल आणि समाज त्या दिशेने चालू लागेल. आपल्या समाजासाठी असे कार्यकर्ते होणं हे गरजेचंच आहे. आता काळ बदललेला आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे संविधानाच्या माध्यमातून, आणि कार्यकर्ते होत असतात, घडत असतात, चालत राहता विषय. आणि आज नवीन नवीन कार्यकर्ता घडत आहे. समाज उगवत्या सूर्यासारखा समोर चालू लागलेला आहे आणि एक चांगल्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल झालेली आहे. निश्चितपणे समाज समोर जाईल यात काही शंका नाही, आणि दररोज एक नवीन नवीन कार्यकर्ते घडत आहेत, हे त्यामागचं उदाहरण आहे.